जय महाराष्ट्र मित्रांनो, स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी पदासाठी लेटेस्ट गव्हर्नमेंट भरती निघाली आहे। तुम्ही ते वाचू शकता। जर का तुमचं इथे सिलेक्शन झालं तर भारत सरकारचे जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहे, जसं सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन झालं, त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स झालं, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स झालं, इंटेलिजन्स ब्युरो झालं, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन झालं, वेगवेगळे भारत सरकारचे जे डिपार्टमेंट आहे, जसं रेल्वे डिपार्टमेंट झालं, कन्झ्युमर अफेअर्स झालं, त्यानंतर राज्यसभा विभाग झालं, यांसारख्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ॲज अ स्टेनोग्राफर तुम्ही जॉईन करू शकताय। त्यामुळे सुवर्ण संधी आहे, संधी सोडू नका, नक्की याचा फायदा घ्या। डिटेलमध्ये सांगतोय, जसं की तुम्ही ते बघू शकताय, फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे 26/7/2024 पासून। कधीपर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय तर 17/8/2024 पर्यंत, म्हणजे 17 ऑगस्ट पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय। शेवटची तारीख ही 17 ऑगस्ट असणार आहे। त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय, तुमची फर्स्ट एक्झाम होणार आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम, ओके, जी की ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये असणार आहे। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर बघा इथे यांचा नंबर पण दिलाय, टोल फ्री क्रमांक, इथे पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय। खासियत या जॉबची अशी आहे की 2000 प्लस जागा आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कामाला लागायची संधी आहे आणि फी फक्त 100 रुपये असणार आहे। डिटेलमध्ये समजून सांगतो, तुम्ही ते वाचू शकता। 83 पानी PDF आहे आणि समजणं थोडी अवघड आहे, अगदी सोप्या भाषेत सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यातर्फे भरती निघाली आहे। तुम्ही ते बघू शकता, इथे बघा क्विक लिंक्स दिल्या आहे, इथून आपण अप्लाय करू शकतोय। अप्लाय केल्यानंतर आपला ॲडमिट कार्ड येणार आहे, सगळी माहिती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। अप्लाय कसं करायचं ते पण सांगतोय। तर सगळ्यात आधी नेमकं तुम्ही जे अपडेट आहे ते समजून घ्या। भारत सरकारतर्फे ही जी मोठी भरती आली आहे, नक्कीच तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे, कारण की डिपार्टमेंट चांगले आहे, संधी चांगली आहे। आणि तुम्ही ते बघू शकता, ॲप्रॉक्स 2006 वॅकन्सीज आहे, त्यामुळे 2000 वॅकन्सीज आहे। मागच्या वर्षी 1200च्या आसपास वॅकन्सी होत्या, यावेळेस जागा जास्त आहे, त्यामुळे लागण्याचे चान्सेस पण जास्त असणार आहे। ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल नेमका क्रायटेरिया काय आहे। ओके, तर सगळ्यात पहिला क्रायटेरिया एज क्रायटेरिया असणार आहे, म्हणजे एज लिमिट असणार आहे, जे की तुम्ही ते बघू शकताय। 2 वेगवेगळ्या पोस्ट आहेत, स्टेनोग्राफर ग्रेड सी यासाठी तुम्ही अप्लाय करताय तर तुमचं एज 18 ते 30 पाहिजे, जे की 1/8/2024 रोजी कॅल्क्युलेट होणार आहे। आणि जर तुम्ही दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करताय, ती पण स्टेनोग्राफरचीच असणार आहे, पण ती ग्रेड डी साठी असणार आहे। यासाठी तुम्ही अप्लाय करताय तर तुमचं वय 18 ते 27 पाहिजे, म्हणजे सी साठी 18 ते 30 पाहिजे आणि डी साठी 18 ते 27 पाहिजे। इथे पण तुम्ही बघू शकताय 1/8/2024 रोजी तुमचं एज कॅल्क्युलेट होणार आहे। आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही कास्टमधून असाल, जसं की बघा SC मधून आहात किंवा ST मधून आहात, तर इथे बघा SC ST मधून आहात तर 5 वर्षाची सूट आहे, OBC मधून असाल तर 3 वर्षाची सूट आहे, PWD कॅन्डिडेट आहात तर 10 वर्षाची सूट आहे, PWD OBC मधून आहात तर 13 वर्ष, PWD SC ST मधून आहात तर 15 वर्ष, आणि एक्स सर्व्हिसमॅन वगैरे आहात तर तुमच्यासाठी इथे पण वयामध्ये सूट दिली आहे, ती पण तुम्ही ते बघू शकताय। त्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता काय, जी की तुमची 17/8/2024 रोजी कॅल्क्युलेट केली जाणार आहे। म्हणजे 17/8 या दिवशी ते तुमचं एक्झाम झालेली पाहिजे, रिझल्ट आलेला पाहिजे। म्हणजे फक्त आणि फक्त तुम्ही 12वी पास आहे किंवा सिमिलर एक्झाम तुम्ही पासआउट झालेला आहात, तुम्ही सगळेच्या सगळे अप्लाय करू शकणार आहात। त्यामुळे चांगली संधी आहे, 12वीच्या बेसिसवर आपल्याला गव्हर्नमेंट जॉब मिळतोय, त्यातल्या त्यात एवढ्या मोठ्या डिपार्टमेंटमध्ये काम करायची संधी मिळते। ग्रुप सी आणि डीच्या पद असणार आहे, नक्की तुम्ही या संधीचा फायदा घेतला पाहिजे। डिटेलमध्ये तुम्हाला या PDF मध्ये सगळी माहिती मिळणार आहे आणि अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगतो आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, पुढचं जे आहे ते सेंटर ऑफ एक्झामिनेशन, म्हणजे कुठे कुठे सेंटर्स असणार आहे। जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे। आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे ते वेस्टर्न रिजनमध्ये येतं, मग त्यामध्ये तुम्ही ते बघू शकताय कुठले कुठले आहे। जसं की ते बघा, अमरावती झालं, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर झालं, जळगाव झालं, कोल्हापूर झालं, मुंबई झालं, नागपूर झालं, नांदेड झालं, नाशिक आणि पुणे या ठिकाणी एक्झाम सेंटर्स असणार आहे। इथे तुम्ही एक्झामला जाऊ शकताय। आणि इथे बघा कुठले कुठले, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र हे वेस्टर्न रिजन आहे, या अंतर्गत तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, तर हे सगळे एक्झाम सेंटर्स असणार आहे।
त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे, तर सगळ्यात पहिली तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. मग त्यामध्ये तुम्ही बघू शकता 2 तासाची तुमची ही एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 50 क्वेश्चन 50 मार्कासाठी असणार आहे, जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्कासाठी असणार आहे आणि इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी असणार आहे. ओके, अनेक जण वर्षानुवर्ष गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करत असतात, तर मोठ्या मोठ्या डिपार्टमेंटमध्ये लागायची संधी मिळते. फक्त तुम्हाला एकच लक्षात घ्यायचं आहे की ते निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. कितीची निगेटिव्ह मार्किंग आहे, तर 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची स्किल टेस्ट असणार आहे, त्याच्याबद्दल पण इथे माहिती दिलेली आहे. इथे वाचू शकता 100 वर्ड पर मिनिटची तुमची एक्झाम असणार आहे. मग इंग्लिश और हिंदी अशीही असणार आहे, त्याबद्दल पण तुम्हाला इथे बघायचं तर डिटेलमध्ये तुम्हाला इथे दिसून जाईल. हिंदी इंग्लिश कसं पाहिजे स्टेनोग्राफरचं त्याची पण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. बघा अगदी सोपा आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर सिलेबस झालं, मोड ऑफ सिलेक्शन झालं, सगळी माहिती PDF मध्ये दिली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकून देईल, तिथून तुम्ही इझिली वाचू शकणार आहात. ओके, फी पण फक्त 100 रुपये आणि अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं, जसं की फक्त 12वी आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. जनरल OBC साठी फक्त 100 रुपये. तुम्ही SC ST PWD एक्स सर्व्हिसमन आहात, महिला कुठल्याही कॅटेगरीत आहात, तर तुम्हाला इथे कुठलीही फी नाही आहे. ओके, त्यानंतर इथे बघू शकता भरती प्रक्रिया कशी आहे. तर सगळ्यात आधी आपली लेखी परीक्षा आणि मुलाखत होणार आहे, जसं की रिटर्न एक्झाम और इंटरव्ह्यू होणार आहे. त्याच्यानंतर कौशल्य चाचणी म्हणजे तुमची स्किल टेस्ट होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, मेडिकल एक्झाम होणार आहे आणि तुम्ही या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कामाला लागणार आहात. स्टाफ सिलेक्शनतर्फे दरवर्षी जागा निघत असतात, त्यामुळे नक्की अप्लाय करा. अप्लाय करण्यासाठी इथे बघा दिलं क्विक लिंक्स अप्लाय, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग कशासाठी अप्लाय करताय, तर आपण स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D साठी अप्लाय करतोय, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर ऑलरेडी जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे, नसेल तर तुम्हाला इथे रजिस्टर करावं लागेल. बघा ऑलरेडी तुमचं अकाउंट आहे तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाका, पासवर्ड इथे टाका, कॅप्चा टाकून लॉग इन करा. नसेल तर रजिस्टर नाव यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हा मोठा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे, जे की 1 टाइम रजिस्ट्रेशन आहे. त्यानंतर SSC जेवढ्या पण तुम्हाला पोस्ट येणार आहे ते तुम्ही डायरेक्ट लॉग इन करून अप्लाय करू शकतो. मग सगळ्यात आधी तुम्हाला पर्सनल डिटेल्स टाकून घ्यायची आहे, त्याच्यानंतर पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे, ॲडिशनल डिटेल्स टाकून घ्यायचे आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल, तुमची नॅशनॅलिटी काय आहे, एज्युकेशन काय झालं आहे, तुमचा ॲड्रेस काय ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेटचे जे डिटेल्स आहेत ते तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्यायचे आणि अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकताय. त्यामुळे चांगली भरती आहे, चांगलं अपडेट आहे. जे पण एलिजिबल आहे नक्की अप्लाय करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.